3 करोड रुपयाचा जवळपास माल गेला वाहून। हॅलो पडायलो ऐका ना, ते गेला तो घरी इथंच आहे म्हणला। 3 मिनिट आहे ना जरा। चला भाई, ओके, डन 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 डन, सबका तुम्हारा हिंगोलीमध्ये काल हवामान खात्यानं रेड अलर्ट दिला होता आणि त्यानंतर मध्यरात्रीपासून हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस होतोय। आपण बघत असाल की अशा पद्धतीनं हा जो भाग आहे तो पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। अक्षरशः ज्या शाळेच्या व्हॅन होत्या त्या पाण्याखाली डुबलेल्या आहेत, तर दुसरीकडे या ठिकाणी काही मॉल आणि काही किराणा दुकानं देखील होती ती पाण्याखाली आता गेलेली आहेत। अनेक लोक या भागातली जी आहेत ती पाण्यामध्ये फसलेली दिसतात। काही जे नागरिक आहेत ते दोरीच्या सहाय्यानं त्या पिकअपला थांबवण्याचा प्रयत्न करतायत, तर दुसऱ्या वरच्या मजल्यावरती आपल्याला काही महिला आहेत त्या फसलेल्या दिसतायत। एकंदरीतच ही जी परिस्थिती आहे ती सिद्धार्थनगर भागात, त्याचबरोबर कमलानगर असोत किंवा मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असोत, इंदिरा गांधी नगर असोत, त्याचबरोबर जे इथले जिल्हा परिषदचे क्वार्टर आहेत त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे। आणि ही जी परिस्थिती आहे ती परिस्थिती सांगण्यासाठी आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण बोलूयात। काय परिस्थिती आहे सध्या तुम्ही या भागातल्या? या भागामध्ये आता सकाळी 9 वाजल्यापासून फार जोरामध्ये पाऊस चालू झालेला आहे। पाणी सकाळी या नाल्याच्या थोडस कमी होतं, आज आता हे पाणी जवळपास डोक्याच्या वर 5 फुटाच्या वर पाणी झालेलं आहे। आणि आमच्या या दुकानामध्ये जे आहे सुपर मार्केटमध्ये, अंबिका ट्रेडर्स आणि लोटस सुपर मार्केटमध्ये पूर्ण माल वाहून, शटर तुटून बाहेर माल वाहून गेलेला आहे। आणि जे पाणी आहे ते आता पण दुकानात डोक्याच्या वर पाणी आहे, त्यामुळे पूर्ण माल पाण्यामध्ये भिजलेला आहे। एकंदरीत किती याचं नुकसान आहे? जवळपास 2.5 ते 3 करोड रुपयाचं याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे। त्याच्यावरही माल आमचा भिजून खराब होऊन किंवा काही अर्धा वापस वाहून गेलेला आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात जो पूर आहे तो कुठनं येतोय, हे पाणी कुठनं येतं? हे पाणी जवळपास बायपास जे बनलेला आहे, पहिला जे बायपास आहे त्याच्या आतमधलं जेवढं बी पाणी पडते ते पूर्ण पाणी इकडूनच येते। जवळपास जलेश्वर तलाव, गारमाळ पासून ते पूर्ण पाणी चिरकशाबाबा तलावापासून पूर्ण येते। आज बी आमच्या जवळपास किती लोक फसलेले आहेत त्याच्यात सर कमीत कमी 150-200च्या वर लोक फसलेले आहेत तिथं। बरं, कोणी आलंय प्रशासनाचं, कोणी अधिकारी आले? आता तरी सध्या कोणी नाहीये अजून खूप कॉल आम्ही फोन केले, प्रयत्न केले, पण अजून कोणी आले नाही अजून तिथं। काय गाड्या किती वाहून गेल्यात, वाहनं किती? 10 ते 12 गाड्या वाहून गेल्या सर। माझ्या स्वतःच्या 2 गाड्या वाहून गेल्या, एक युनिकॉर्न आणि एक स्कूटी, 2। आणि परिवार कुठे आहेत? परिवार आहे सुरक्षित, मात्र पूर्ण वरच्या मजल्यावर गेलेले आहेत ते, पण घरामध्ये पूर्ण पाणी झालेलं आहे। घरामध्ये 6 ते 7 फूट पाणी आहे। आपण बघितलं असेल तर घरामध्ये आताही 10 फुटाच्या जवळपास पाणी आहे आणि प्रचंड नुकसान झालंय। अशा परिस्थितीमध्ये अजूनही 250 ते 300 लोक इथे फसले असल्याचं नागरिक सांगतात। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, हिंगोली।